ऊन पडायला लागलं सध्या. ए शिल्पा, ए पुरी, काय करू राहिली घरामध्ये काय माहिती. ए फिंदरे, सुन भाई, काय ताप. ए शिल्पा, काय मामा, काय बैरी झाली का काय. बोला ना काय झालं. काय झालं, बाहेरून आलं माणूस पाणी आण. तिकडून पिऊन नाही आले का. हा का. मग नाही नाही, तुला पिऊन येणारा सासरा भेटाय पाहिजे होता. तू एकदम पाणी म्हटली मी, हे नाही बोलली डायरेक्ट म्हणे पिऊन नाही आले का. या माझा टाळकं जर सरकलं ना तर पिऊन येईल बरं का मी. वय आता मी काय तुमचेच काम करत बसायचे का. मला घरात काम नाही का काय. आणि हे काम काय ग्रामपंचायतचं आहे का. सासऱ्याला पाणी देणं काय ग्रामपंचायतचं काम आहे का. आली थांबा. गार पाणी आण बडकेतून. अशी आगाऊ फिंदरी आहे ना, काय बदनशीब आहे सध्या माझं. अशी सून भेटली मला. पाणी मागितलं तर कुशल म्हणती बाहेरून पिऊन नाही आली. हा घ्या. स्वतः हाताने पाणी घेते मी. काय म्हणली स्वतः हाताने. मग घेते का कोणी पाणी. सगळं मलाच करावं लागतं. तुमचं पाण्या सगळं मलाच द्यावं लागतं. तुला बाईचं कर्तव्य माहितीये का. सुनाचं कर्तव्य काय. कोणी का होईना आपला दुश्मन जरी आला ना घरामध्ये, अतिथी देव भाऊ म्हणतात. आलेला माणूस हा पाहुणा समान असतो. त्याला पाणी देणं, या बसा म्हणणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. मला काय फक्त सगळ्यांचं करण्यासाठी चाललंय का इथं. अगं बेटा, करण्यासाठी माणसाचा जन्म सेवेसाठी झालेला आहे. सेवामध्येच मेवा भेटतो. सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. बरं जाऊ दे. मला एक सांगा हा. की माझं ते अपूर्ण शिक्षण राहिले. मला ते ऍडमिशन घ्यायचं, घेऊन देणार आहे का नाही. ते ऍडमिशन शिक्षण आहे ना, चुलीत घाला आता. का बरं. हा, इथं घरामध्ये बोंब पाडायची. कुशल म्हणती बाहेरून पिऊन नाही आले का. ते जाडून घे वय. ते पाहिजे काम सांगत राहा. त्या बाय आता आगलाच घरात ठेवायचं. सांगत राहता. एक कोणी कामाला हात नाही लावत. जशी नोकऱ्याने इथं लग्न करून आणलं. वहिनी काय हो जेवायला काय बनवलंय. बनवली मेथीची भाजी. मेथीची भाजी खाऊन खाऊन अण्णा परवा वैताग आलाय. अरे बाबा, तू तरी जेवायची इच्छा राहिलं ती व्यवस्थित बोलू राहिली. मला काय म्हणली माहितीये का, पाणी आण म्हणलं. मला म्हणजे बाहेरून पिऊन नाही आले का. काय पाहून आणली काय माहिती भावानं. पण असं रिकामी हे बोलणे चालणे ऐकायला नाही ना. खाण्यावर तू ना बोलत ही बाई सोबत का असं बोल. मग बहिणीच्या राज्यामध्ये नाही असं खाला, आईच्या राज्यामध्ये असं नाही. रोजची आता मी मेथीची भाजी. काय सगळ्यांचेच लाड पुरवू का. माझ्या नवऱ्याचे लाड पुरवू, तुमचे लाड पुरवू. आमचे तुम्ही नका समजून पुरू घ्यायला पाहिजे ना त्या आमचे गोष्टी. नका पुरू पण व्यवस्थित खायला द्या आम्हाला. अरे याला लाड म्हणते का. तुझं कर्तव्य आहे ते. भरपूर किराणा आणून देतो मी घरामध्ये. तुझं चटकदार करून खाऊ घालणं काम आहे ना देराला सासऱ्याला. आणि तू स्वतः बी खात जाय ना बेटा. मला खायला तरी वेळ आहे का. तुमचं करणंच माझं 12 1 2 वाजून जात. अशी चुकीचं बोलते. खायला वेळ नाही म्हणजे काय नेमकं. मी सकाळी नाश्ता पण नाही करत. डायरेक्ट 2-3 ला जेवण करते. तुला एक म्हण माहितीये का, खाईल तो गाईल. अगं हा तुझा देर रे. याला जर चांगलं व्यवस्थित अन्न गेलं ना याच्या पोटामध्ये, चांगला धष्टपुष्ट बडला, कष्ट करील, 2 रुपये घरामध्ये कमवून आणून देईल, घराची प्रगती होईल. यांचं द्या लग्न लावून. आता यांना बायको आणा. मी नाही करणार. हे तू सांगायची गरज आहे का. मी शोधू राहिलो त्याला पोरगी, पण सध्या पुरी भेटणं खूप अवघड झालेलं आहे. मेस लावून घ्या मग आता. तरी तसंच द्या आता यांना मेसचा डबा लावून. मी किती दिवस काय म्हणली मेसचा डबा लावून द्या ना. कानपटा माग देऊ का तो आल्या. मला मारसा का तुम्ही. मग तुला मग तो थोडंच बोलू राहिला ना. तुला नाही मारणार मग काय बोलू राहिली. अहो बस झालं आता एवढं मारणं. दररोज मी मार खाते. मी काय मार खायला मी आलेली काय या घरात. म्हणजे तुला सोनबाईत म्हणून आणलं घरामध्ये आणलं ना. आम्ही मेसचे डबे लावायचे. हे लोक काय म्हणतील आम्हाला भाऊबंद लोक गेले खड्ड्यात. तुला खड्ड्यात घालून टाकील. लोक खड्ड्यात गेले म्हणतील. माझ्यावर असं जोर नाही चालवायचा. मग? नवऱ्याला सांगते मी आल्यावर. मग नवऱ्याला काय सांगते तू. मग नवऱ्या तुला काय पहिल्याच भेटला तो. तुमचंच ऐकतो. तुला काय आम्ही काय मेथीचे डबे खाऊ घालायला तुला आणले काय घरी. म्हणजे काय मी नोकरानी म्हणून आणलेली का. तेव्हाच बोली सुनाचं करायची. कर्तव्य करावं का? येडपट. अगं तू नोकरानी म्हणून घेऊ नको ना स्वतःला. तू या घरातली लक्ष्मी आहे. एक कर्तव्य दक्ष गृहिणी. तू आदर्श गृहिणी बन. आज काय बोलती येडपटासारखी. मग लक्ष्मी काय अशी राबतच राहते का. सांगा बरं. आणि मग एवढं सकाळपासून काम करत राहते लक्ष्मी. काम करायला मग काय मरते काय माणूस. काम करावं ना. मला सांग, काम आणि माणूस मेलं का आतापर्यंत. माझ्याकडून होणार नाही. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही बघा तुमचं. मनीस तर चालत नटाफाटा हद्द केली बुवा. आता आहे ना हिला काय करा. हिच्या बरं त्याच्या आईला ते बी ऐकत नाही माझं वालं. तो कुठे तो त्याला बोलावं लागेल मला एखाद्या टाइम.
मी आहे ना त्याला कधी बोला ना बोलेल नाही. त्यांना, तो बी तुमच्या सारखाच आहे बैल सारखं इथं बसेल राहतो. गप्पाईस इथं गप्पाईस काय तिथं गिळायला दादर लागेल पाडून राहतो. टाकील तो. तोच बैल करून हा? ठेवलाय तो चालली आता. मी आता माहेरी. आलाची काय भाऊ आता आहे ना काय शोभत आहे का अण्णाईला? त्याला फोन कर त्याला बोलून घे. कुठे मी आता गेलाय काय गेलो माहिती तू पण गाव फोन कर जाणार त्याला. हा ही डोकं बसून घेतली मला आणि कायची काय बकू राहिली. हॅलो कुठे राहता तू? घरी ये बरं तू. काय तमाशा आहे हा? बघ तो बायकोना काय तमाशा मांडून ठेवला फक्त इथं. घरी ये म्हण. बरं ठीक आहे आलो सर. घरी ये, आणायला भांडून राहिली ती. आलो घरी आलो सर. काय म्हटलं आहे का येतं इडशी. येऊ राहिलं ना हा गावातच. मग मी काय जात नाही बोलायला. हं? बसा बसा. घराचं दार करून ठेवलं या बाईनं फार. काय रे राहिलं. मी म्हणलं आता तोवर लग्न केलं तर मग काय करेल तर करू ती. काय गोट्या काय आहे बुवा, हे खाली तमाशा बस काय? खाली बस साधा आता आहे ना काय अण्णा बोला. गोट्या हे तर तूच सांग नाही तर मला सांगू दे. बोला तुम्ही बोला ना. अरे मी गावातून आलो हा. म्हातारा माणूस झालं मला दम लागला आल्या आल्या पाणी शिल्पा शिल्पा करतो तर ती 4-5 आवाज दिले मग आली म्हटलं पाणी आण प्यायला. हा पाणी तर आणलंच नाही पण आल्या आल्या मला काय म्हणती बाहेरून पिऊन यायचं ना. अरे बापरे. तेव्हा आता हा शब्द कसा झाला. मग मी तिला बोललो मी बी काय हायगा नाही केली तिची वाली. हा. बाहेरून पिऊन येणारा सासरा तुला भेटायला पाहिजे होता म्हणलो. बरेचसे लोक दारू पिऊन येते ना घरामध्ये. हो बरोबर. हं? आता मी माळकरी माणूस सभ्य माणूस तिचं मला भाग्य चांगलं कारण माझा सारखा सासरा तिला भेटला. तिला आहे ना नेमकी अण्णा मला एक समजत नाही. मी लय वेळेस तिला समजून राहिलं तिला तुमचं करायला काय प्रॉब्लेम आहे काय ते समजत नाही हो. ती समजून सांगण्याच्या पलीकडे गेलेली आता. अहो मग मारणार पण किती आपण तिला हा? कसं समजून सांगायचं. याला काय म्हणते माहितीये का हा. बाहेर मेस लावून घ्या. अरे बापरे. आता बाहेर मेस लावायला म्हणजे एका टायमाला 200 रुपये खर्च येतो जेवायला. बरोबर. आहे ना वाजून काढतो खरंच. आता सांगताना मला वाईट वाटतं परंतु खरंच आहे ना वाजून काढायच्याच लायकीची येते. बरं, ठीक. तिला आई बाई बहीण सगळं समजून सांगितलं पण ती बोलती आगावी. नाही आता माझ्या पण आहे ना हाताबाहेरची केस गेली होती. मी घरात जातो बघतो काय काय बघतो चांगलं नाही बघतो तो पण काढ हो नाही तर मग या बाई आहे ना मी आहे ना तुला आता बोलू नये नाही तर मग दुसरी बायको करून आणतो. तिला आहे ना फारकत नाही, मी देऊ. बहुत बोलतो. अजून याला बायको पाहायची मला. हा माहिती आहे अण्णा आपल्याला याचं करायचं गोट्याचं पाय लग्न वरती. करायचं हा. मी हो. बघतो मध्ये जाऊ. असं असलं ना हा मग लग्न काही होणार नाही. मग संसाराचं वाटोळ होईल. बरोबर आहे असं ना? वाटतं होईलच होईल. तुझं हे बघ, माझं जसं झालंय ना तसं तुझं नाही होऊन द्या ना. आपण तुला चांगली बायको करून आणि मी बोलतो तिच्याशी भले वाटलं तिच्या 2 लावून देतो का अशी वागती ती. आणि मला तर ना धाक पडला भाऊ याची बायको आल्यावर दुखी जणी जावा कशा वागतील तर वागू ना. तिला एवढं स्वातंत्र्य असताना ती अशी बोलू राहिली. बरं ठीक आहे मी बघ बरं बघतो तू. काय काय. हा, बघतो काय आणा काय नाही आता आहे ना हे बाय आता तू देर पडला मी सासरा पडला आपल्याला काही गोष्टीच्या मर्यादा आहे की नाही. आता मी बस बोलतो समजून सांगितलं तिला वाला पण मला तर तिच्या अंगावर हात टाकता येणार नाही. म्हणजे लोक काय म्हणते भाऊ बंद लोक अरे या म्हाताऱ्याला शोभत का सुनाला मारलं. आता तो नवरा आणि ती काय करील तर करू. काय म्हणून दिलं काय माहिती ना पैसा ना पाणी ना काही बस नोकरांनी सारखं राबायचं. ए काय का काय बडबड चालली तुझी. बरं झालं आले तुम्ही. सकाळी किती कटकट केली त्या म्हाताऱ्याने माहितीये का. आणि तो तुमचा भाऊ तो तर त्याच्यासोबत बोलायची मला इच्छा नाही होत. म्हातार नको ना अण्णा आहे ते वडील आहे माझे. तो माणूस आहे ना डोक्यात नाही इथे येतो नुसतं मला काम नोकरांनी सारखं सांगत राहतो मी नाही करणार. अगं मग तू सून आहे तुलाच काम सांगाल ना. तुला काय त्यांनी काय सांगितलं मला त्यांनी सगळं सांगितलं. मी पाणी मागितलं त्याची मला म्हणते बाहेरून पिऊन या. ही बोलायची पद्धत झाली तुझी. मी त्यांना एवढं काहीच बोलली नाही. ते त्यांनी जेवढं चढून सांगितलं तेवढं काहीच बोलली नाही. मी त्यांना फक्त म्हटलं आणते मी थांबा. आणि माझ्या भावाने फक्त तुझ्या काही जेवणाला मागितलं तर विचारलं काय केलंय तर तू म्हणते मेथीची भाजी. तर तू काय म्हणते खायची का नाही तर मेथीचा डबा लावून घ्या. त्या भावासोबत आहे मला बोलू वाटत नाही पहिली गोष्ट. आणि जो भाऊ आहे ना इतका आग लावे ना असला काय म्हणजे त्याला आहे ना तुमचा संसार नाही टिकवायचा आहे. म्हणजे त्यांनी जे झालं तेच सांगितलं. तुला त्यांच्या करायला जीव एवढं राहिलं मग तुला आणलं कशाला करून. जीवावरचं जाऊ दे जीवावर जाऊ दे म्हणजे मी त्यांच्या आवडीची भाजी करू तुमच्या आवडीची भाजी करू. ते सासऱ्याच्या मी माझ्याकडून नाही होणार एवढं. तुम्हाला बैल येतो नुसता येऊन बसतो. बैल म्हणते तुम्हाला मला मारू नका बरं का. बैल म्हणते तुम्हाला नवरा बैल तुमच्याकडे म्हणते. ना एक सून नाही टिकणार ना एक बाई टिकणार नाही इथं. असं काही नाही केलं ना सगळं होतं. तू नवऱ्याला बैल म्हणतीये मग तुम्ही मी बैल आहे. माझ्या डायरेक्ट अंगावर हात उचलला ना तुम्ही. मग काय करू तू नवऱ्याला बैल म्हणल्यावर काय करू मी. कुठे येतो बेल्ट थांब बरं. आता तुला तुम्ही मला सावलीच पेटावर काढतो मारणार आहे का. जरा. मी दारात लावून देतो. नका ना मी आता असं नाही करणार सोडा मला.
तुला माझ्या अण्णांचा आणि भावाचा करायला जीव येतो तुला हा? सोडा ना. ते काय लावता? ए पर्या, ए! वडिलांना अशी बोलली तू? हा? ए! काय बोलायला तुझे? अहो तिला साळून काढत होतो, तिला बोलायची अरे येडपट रागाच्या भरामध्ये जीव गेला तिचा, म्हणजे मग जावं लागलं ना खडी फोडायला. काय होतो काय होत काय नाही. बघते तुला काय माहितीये? हा? म्हणजे म्हातारपणी मला जेलमध्ये पाठवतो काय? अहो तिला बोलायची पद्धत आहे का? तुमच्याशी किती उद्धटपणे बोलते. तुम्ही पाणी मागितलं तुम्हाला म्हणते बाहेरून पिऊन या. अरे बाबा जाऊ दे, बोलू दे, पण तुमचा संसार व्हावा असं मला वाटतं. ही गेली ना दुसरी आणू अण्णा हिच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं ना, त्याच्यामुळे झाले सगळ्या गोष्टी. का तिचं माणूस मला मारतो इथं. हे बघ सोनबाई, मी काही खोटं नाटक सांगितलं का? तू म्हणली ना मला बाहेरून पिऊन येत जा. पण मी करणार होती ना, पण मी तुम्ही लगेच सांगू दिलं, यांनी लगेच मला तेच लावून धरलंय का तिचा. हा सांगून दिलं मग काही खोटं नाटक सांगितलं का? खरं सांग, असं बोलायचं नाही. अगं सासरा हा बापाच्या ठिकाणी राहतो, त्याचा बाप. बोलली मी करण तरी मला मारत तुला आता नाही शेवटची संधी हा? तेव्हा हे तुला कबुली- direct फारकत देऊन टाकल मी तुला. कबुली दिली ना, बोलली ना अशी बाहेरून पिऊन येत जा. आणि देराला काय म्हणते, म्हणजे तुझ्या भावाला काय म्हणते, मेस लावून घ्या. अहो अण्णा पण तिला घरातून पाणी द्यायचं होतं. तुम्हाला काही तिला काही नदीवरून नव्हतं पाणी आणून द्यायचं. तिला आखलीचा पत्ता पाहिजे ना. मला मारायचं जाऊन मला खूप त्रास होतोय आता. तू एवढी मोठी झाली, तुला संस्कार नाही का? मारायला त्याचं का डोकं पिलं? करता का काढू माझे? ए तू आजपासून तिच्यावर हात टाकला ना, तू जर एक टोला हाणला ना तर मी तुला 10 टोले हाणेल. मग अहो अण्णा तुमच्यासाठीच हा? करतोय तुझं मी. तू आता हा बेल्ट काढला हा आणि सपासप हाणू राहिला, ते बरं झालं मी इथं बाहेर बसेल होतो. मी म्हणलं आता काय कसं आहे, बायकोला आहे ना आपली तोंडाची भाषा नाही समजली ना, मग बेल्टाने समजून सांगावं लागतं. तू नको शिकू रे बायकोचा, म्हणजे तू मला बायको सर कसं बोलायचं हे शिकू राहिलं का? मग माझं फुकट वय झालं का 60 वर्षाचं? अहो ती पण तुमच्या मुलाला बैल म्हणते. या बाय तुझ्या म्हणून माझ्या संकट झाला. चुका राहिल्या. तू आहे ना मला मारता का जाऊ? मी डायरेक्ट ए नाही मारणार, जेलमध्ये टाकून देते सगळ्यांना आता. मारणार नाही. वाढवा बोलू नको आणि जेलमध्ये टाकून द्यायची भाषा करू नको. अगं आपलं घर हे स्वर्ग बनवायचंय आपल्याला शिल्पा. मग तुम्ही समजून नाही घेत, कोणी समजून घे नाही घे घेत. घे समज. जाय तू फ्रेश वय आता. तेव्हा अरे कदावा खाण्यात चालती हा? नको आता. वळ उठले चल काय आता अंगावर. अहो अण्णा पण तिला जास्त कोणाचा त्रास नाही ना. तू आहे ना शांततेत हे करायचं, आता कधीच मारायचं नाही. आता तिचं नेहमीच झालंय. आता आहे ना सुधारणा होईल तिच्यामध्ये. हा? बघू आता सुधारली तर पाहिजे. बाबा रागाच्या भारामध्ये तिनं जर काही करून घेतलं तर आपल्याला खडी फोडायला जावं लागेल काही ना. नाही करतो या एवढं नाही घाबरायचं. शांत नाही बाबा. ज्यांनी राग आवरला ना तिने वाघ आवरल्यासारखं आहे. वाघ किती राहतो हा रागाच्या भरात अशा घटना घडतात ना. अहो, आपण अण्णा- पेपरात टीव्हीत पाहत नाही का? अहो अण्णा आपण पण तिचे मी तिला जे पाहिजे ते लाड पुरवतो, जे पाहिजे ते आणून देतो. ठीक. आता झालं ना ते पुरं झालं. चल हा. आता तिला आहे ना वाटलंच तर दवाखान्यात घेऊन जायचं. हा जातो मी थोडं वेळाने. हा चल. झाले कपडे काढून काढते ना. बाई का ग हे पेटीकोटचा तर डाग बी नाही निघाला. आता घाणच आहे किती दिवसापासून. कस काय घाण आहे? तुला काय माझे कपडे धुवायचं जीवावर येतात काय? आता तुम्ही कुठे मातीत जाऊन बसता? आता मातीत किती- जाऊन बसता म्हणजे शेतामध्ये आम्ही काय मातीत बसायला जातो काय? जर निघालं नसेल त्यात काय एवढं? कस पुढच्या काय वेळेस निघालं काढते नसेल? मी. अगं कधीतरी त्या डांगाचं काम करायचं शिल्पा, तू एक काम धडाचं करत नाही. माणसाने तुला खाय प्यायला मागितलं का म्हणते बाहेर मॅचे डबे लावून घ्या. तू टाका ठिकाणावर नाही काय? सून कशाला म्हणता कळतं का? अगं तुला कळतं का लहानचं मोठं केलं त्याला त्याच्या आईनी 9 महिने पोटामध्ये ठेवलेलं, तुला 9 दिवस नवरा सांभाळणार नाही. तुम्ही नाही का सुरू नका होऊन जाऊ. सकाळी किती तमाशा झाला तुम्हाला नाही माहिती. तर आमच्या मोन्याला तू आहे का डांगावर? मला काम करू द्या माझे. काय काम करते? अगं कपड्याचे डाग सुद्धा निघेल नाहीये. म्हणजे काढेल मी, नंतर बोलली ना करेन मी असं. कधी करोड आता कपडे सुकल्यावर करशील का? एक तर तुम्ही एका कामाला हात नाही लावत. मला सगळ्यांचं बघावं अगं लागतं. तुला घरचंच काम करावं लागतं. मला एक सांग, ज्यावेळेस आमचे लग्न आले का तेव्हा खटल्याच्या खटले राहायचे. एवढा खटल्याचं काम आम्ही एकटं करायचो, ते पण चुलीवर स्वयंपाक. तुम्हाला गॅसवर स्वयंपाक राहतो तरी तुमच्याकडनं काम आवडती नाही. ते जाऊ दे तेव्हाच. आता कोणी करायला रिकाम नाही. तुमच्या घरात एक सून नाही टिकणार माहिती का? असं जर त्रास असेल ना एक कस काय टिकणार नाही? आता मी एवढं शिकेल सवरली तर टिकली, तू दुसऱ्या सुना टिकणार नाही का? माहिती तुम्ही कशा टिकलेले आहे. बरोबर सर्वांकडून काम करून घेतलेले. तुमचा स्वभाव मला माहिती नाही का? काय काम करून घेतले? हे माणसाला कामाला लावलं काय मी इथं? तुला लावलं सर. बोलायची अक्कल आहे का? बोलायची मारू अक्कल आहे नका का? मला सकाळी. बोलायची अक्कल आहे का तुला? हा? हा? अगं, नुसतं एक काम सांगितलं का तुला नको असतं? एक काम सांगितलं का नको असतं? हा? मी नाही करणार असं परत. काय अगं तुला लाज वाटायला पाहिजे. घरातली सून आहे, गावातले लोक काय म्हणतील तुला? हा? मला मारू नका नाही. तुम्ही जेलमध्ये टाकलं सगळ्यांना. काय तू
धमकी देते आम्हाला धमकी देते हा ते जेलच्या धमकी लाव तर बापाची तर उरलं काही खायला नशीब तुला इकडचं चांगलं भेटलं साड्यांवर काम जमत नाही म्हटलं ड्रेस घालून बी काम होत नाही तुझ्याकडून तुमच्या डोळ्यात खूप राहिले ड्रेस घालते हा काय खूप राहील डोळ्यामध्ये सांगते का नवऱ्याने मारलं का नवरा असेल तो मारणारच आहे काय उपकार नाही करत तू मार खाती तर तू वागती तशी का वागली मी सगळ्याचं करून हे मी चुकीचं वागलेली आहे ना चुकीचं काय करते का तू सगळ्याच्या आवडीच्या भाज्या करा सगळ्याचं धुणं धुवा सगळ्याचं भांडे कसं सगळं सकाळपासून मी तेच करते ते माझं शिक्षण मी करून मी सोडून दिलं माहिती का तुझा अधिकारच आहे घराची सून आहे ना तुला सगळं करावंच लागणार आहे कळलं ना आणि परत जर आवाज काढला ना थोबडच लाल करीन तुझं मी दलिंदर नाही तो एक काम धडाचं जमत नाही काय बघून माझ्या बापांनी नेलं तर काय माहिती ते कोणी सोडत नाही पण जीवन बरबाद झाले मला काय केस फार खराब झाले खूप दिवसाचं शॅम्पू कंडिशनर केलंच नाहीये लिपस्टिक पण कमी आहे अरे माझं सामान ओ माय गॉड माझी लिपस्टिक माझी नेल पॉलिश फाउंडेशन काहीच नाहीये शिल्पा कुठं मेली काय माहिती ही काय झालं आत्या माझं मेकअपचं सामान कुठे मला काय माहिती आ? मी नाही हात लावत त्याला घरात तू राहते ना मग मी काय तुमचं सामान चोरलं का असं म्हणायचंय का तुम्हाला ए चोरटे खरं सांग कुठे माझं सामान ओ बस करा आता सकाळपासून मी हेच सहन करते एक मारता एक आता तुम्ही चोरीचा इल्जाम लावा माझ्यावर ए तू जे थोबाड रंगवलंय ना सगळं ते माझं किट आहे ए ओकातीवर राहा अवकात नका काढू आणि पहिली गोष्ट सांगते माझ्या हात घरच्या खाली हात खाली जास्त बोलू नको हं? माझ्या डोक्यात संताप नको देऊ माझ्या मुलाला नवऱ्याला सांगल त्याला सांगा आता मी वाईट जास्त करू नको का तू मारू नका मी सकाळपासून हेच चालू कटकट मी तर राहू का नका सांगा बरं राहू का नको तुला कोण म्हणता हा भिकारडी कुठली जी तोंड रंगवलं लिपस्टिक वगैरे लावली ती काढ तिकडनं आण पटकन ती माझी लिपस्टिक आहे तुम्ही जे म्हणता ते नाही हे चोरी बिरी आमच्या संस्कारामध्ये नाही आहे चोरी हे कानातले रबर बँड हे सगळं माझंच आहे तुमचं नाही येते किती खोटं बोलशाल बस करा मला संताप होतोय आता ओ हो आणि ओव्हर करणारे मला पण मारता येतं मग काय हात उचलली माझ्यावर मग मी तुम्हाला सांगते मग मी पण किती मारत असते हात उचलशी मला मारू नको मी तुम्हाला सांगते अहो काय अहो ही बघा बरं ही हात उचलते माझ्यावर हे बघा मला मारत होते या अहो हिने सगळं माझं सामान घेतलं तुझं सामान तू कुठून आणलं अहो तो मेकअपचं किट नाही का आपण मार्केट मधून गेलो होतो आपण दोघं तुम्ही मला घेऊन दिलेलं हिने सगळं चोरलं अहो काहीच नाही तिथे मी सगळं सापडलं माझं आज काही सामान नाही सापडत आहे कमाल झाली बघ तुम्ही लहान पुरी आहे का काय आकलीचा पत्ता आहे का दुगीला बी अहो पण तुम्हाला माहिती आहे ना मला सगळ्या गोष्टी रोज लागतात अरे माहिती आहे पण आता अरे मला नका सांगू मला माझं सामान पाहिजे मी नाही ही खोटारडी आहे हिने जी लिपस्टिक लावली ना मारून राहिली का मला लगेच तू मला सांगायचं ना तुला काय कमी पडलं मला सांगायचं काय बिघडलं दुगी मला सामान पाहिजे ह्या चोरटीला पहिले बाहेर काढा नाही तर हिची पेटी तपासा पहिले हिची पेटी तपासा मला माझं सामान पाहिजे ते पोराला फोन करतो आपला तुम्ही फोन राहू द्या पहिले चेक करा काय केलं तुझं सामान घेतलं एवढंच आरोप आहे ना तुझा वाला मग घेताना बिघडलं कुठं अगं सून आहे तुझी मला कोणाचं वापरलेलं नाही आवडत नाही आवडत हे तुम्हाला माहिती ए ओवर तू माझ्या देखत तिला मारू राहिल्या रे अहो ते हात उचलते ना तुम्हाला सुनाची कशी कळ लागते हो तिला कधी हात उचलला तूच तिला मारू राहिली माझ्या देखत तुम्हाला सुनाचा कैवार आहे ना तुम्ही तिच्याकडेच राहा कैवार नाही अहो घर टिकवायचे आपल्याला लोक नावं ठेवतील आपल्याला चोरटी एक नंबरची चोरटी ती मामा मला सांगा मी हे घरात राहू का नको सांगा मामा अरे मग मामा काय मामा तुम्हाला बायकोची कदर नाही पडली तुम्हाला सुनेची कदर पडली कमाल झाली राव ना त्याला फोन कर काय आहे तो नवऱ्याला फोन करतो लवकर या ना इथं बघा किती तमाशे चालू आहे भिकारडी साली माझं सामान घेतली
एवढा हे आला ए बाबा तुझ्या बायकोला सांभाळ ना. काय झालं? बघा तुम्ही डायरेक्ट चोरीचा इल्जाम लावून राहिले मला अरे मला चोरी तुझ्या पप्पांनी किती मोठं किट घेऊन दिलं होतं मार्केटमधून. आज 4-5 हजार रुपये घातले आणि या भिकाटीने माझे सामान चोरलं. तुला माहिती आहे विकास, मला सामान रोज कंटिन्यू लागतं. बरोबर. मग हिने माझं सामान चोरलं. हिला काय झालं सांग ते सामान मेकअपचं सामान आहे ना, त्या मेकअपच्या सामानावरून झालंय ते दोघीच. आणि मी बाहेर बसेल होतो. किती मोठा आरोप लावताय मी चोरटीवर ए, आहे. ए, भिकारी. अरे गप ग. तुला ना सांगितलं ना आज आता की ते आईच्या वस्तूला हात नाही लावायच्या असं. मी नाही घेतलं हो. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे किती सामान आहे. मी कशाला घेईल बरं? अरे विकास तुला माहिती नाही किती भिकारडी ही. अरे काय नाही जायच्या वस्तूला आता तुझी बाई मान. अहो एक वाटी चमचा ती आईकडे बापाकडे देते भिकारडी कुठली. अहो पण अण्णा आता बघा नाही असं वाढवा झाला ना म्हणून मी त्याला सांगितलं की हात नको लावायच्या वस्तूला आईच्या. आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. आता पण म्हणजे झालं ना- माझ्याकडून येणं नाही होत. मला बोलू द्या. माझ्याकडून नाही होत. मला ना फारकत पाहिजे आता. तुझे नाही कान ऐकून आहे ना मला खरंच त्रास व्हायला. मी ठीक आहे फारकत पाहिजे ना, चल मी देतो तुला फारकत. चल तू मला हा, सांग ठीक आहे, चल. काय. अहो लायकी का हिची भिकारडीची. जाऊ तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. मी काय सांगतो आता आहे ना, तू आहे ना त्या दिवशी लग्नाला गेली होती ना 4 दिवसापूर्वी, तेव्हा तिने असं सोपवलं तुला काय सांगावा. पार तिने माफी बिफी मागितली. तिचं मुंडकं हातपाय तोडायला पाहिजे अरे, सालीचं. आता- मी बोलतेच तिला. नाही आता आहे ना, आता काय होईल मध्ये सांगता नाही येत. एक काम कर, तू आहे ना जरा बाहेर पडीत बसू आपण. चल. पण माझं सामान अरे मी आनंद देतो ना नक्की तुला. ना? नक्की चल बाहेर पडीत बसू. चल आपण जरा. मला हे करता का? बस झालं आता तुमचं. अगं तू काय मला करते? पाहिजे नाही ना. अत्याचार करायचा पोरीवर, नुसतं अत्याचार करता. हुंडा घेतला एवढा हे काम करण्यासाठी. तुमच्या एवढं काम करून ना मी मार खाती सगळ्यांचा. तर तुम्हाला सांगते आता. पण तू माझ्या पायकावर बांधतीये. तू आहे ना, तू गेलाच आहे आता. तुझा आवाज घालायच्याच लायकीचं नाहीये. अगं ऐक ना शिल्पा, मी तुझा नवरा आहे ना ग. नवरा गेला उलट तू नवऱ्याचं काय फर्ज निभावलं सांग बरं. नवऱ्याचं काय कर्तव्य निभावलं? भेटने मारलं ना तुम्हाला. अगं तू माझी जान आहे, बायको आहे, तू अशी करते मला. भेटने मारलं का तुम्हाला? कोणाला बोलायचं नाही. मी फक्त आई बाबाचं ऐकायचं. आई बाबाचं ऐकायचं. तू असं अगं अरे तू काय नवरा म्हणून तुला लाज नाही वाटत? नवरा आहे असं सांगतो. अगं पण शिल्पा तू चुकली म्हणून मारलं तुला. काय 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 चुकली? काय चुकली होती मी? सगळ्यांचं करून चुकली होती का मी? कुठं पळतोय? आता बस करा आणि मला आहे ना आता वेगळं निघा नाही तर मला एक तर फारकत तरी देऊन टाका. नाही ठीक आहे भाई, तू म्हणशील तसं करू. आपण वेगळं निघू बाई आणि आपण वेगळा संसार करू बस. आणि जर मी फारकत हे केलं ना, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेईल. नाही करून देतो भाई, तुला प्रॉपर्टी पण नाव करून देतो आणि आपण वेगळं राहिलो बस. थोडे दिवस फक्त दम काढ. हा स्वतःची बहीण असती ना तेव्हा असं केलं असतं का? दुसऱ्यांच्या लेकी बाई सोबत एवढा खेळ केला, लावलाय कधी सासू मार हे मार. खुशाल बायला सारखं बघू राहिला तू. काय बोलते का एक शब्दाने? मारच बोलू राहिला तू. अगं पण तू चुकीचे वर्ड वापरलं होतं म्हणून मी तुला मारलो. काय चुकीचा वर्ड वापरला मी? हा? त्याच लायकीचे तुझे घरचे. वेगळं निघायचं आता. ठीक आहे चल आपण वेगळं निघू, आपण वेगळा संसार करू. तुला वेगळं राहायचंय ना? ठीक आहे चल. आताच बॅग भर. हा अहो बघा ना, एवढं मारून या बाईनी आणि यांनी पण मला मारून. आता तो नवरा तर वेगळाच. हे बघा पूर्ण मंगळसूत्र पण तुटून गेलं. आता मी काय करू? अगं आई ऐक ना, हे बघ आपल्या घराचं वातावरण शांत ठेवायचं असेल ना सॉरी तर आपल्याला मला तुम्ही तर वेगळं बोलूच नका. डायरेक्ट चोरीचं इल्जाम लावलं माझ्या. अगं माझं डोकं जरा खराब झालं होतं ना, चुकलं माझं. चल चल घरात नाही घरात नाही चल. नाही माझ्याकडून नाही होत. चला, आता पाठवून bag करा. ऐक ना अण्णा दादा. ऐका ना दादा ऐक ना. हे बघ आम्हाला दोघांना संसार करायचा, आपल्या घराचं वातावरण व्यवस्थित राहण्यासाठी. अरे वेगळं विकास राहायचं. सगळं मान्य आहे, पण घरातून वेगळं राहून संसार होणार आहे का ते सांग मला. असं कुठं लिहिलेलं अरे आहे का? तुझा संसार होण्यासाठीच सगळी धडपड आहे शांतता ना. तर राहील ना घरात. एकही जण गोड बोलत, एकच जण नीट बोलतं का इथं? सांगा बरं. मी नाही बरं, ऐकलं आता आता. आता कधीच नाही करणार. नाही नाही मला कळलंय तुमची तुझ्या नियत पण आहे. मनासारखं. हे बघ अर्धा स्वयंपाक मी करत, अर्धा स्वयंपाक ह्या करतील. अहो, तू स्वयंपाकाचं tension नको नाही. स्वयंपाक मी 2 दिवस म्हणजे 2 टायमाचा करत होती. दादा, आणि दादा. 2 दिवसाला मी पाणी चांगल्या नको. चांगल्या भाज्या करत वहिनी होती. नको म्हणजे ऐक नाही ती काय बोलली, एक तर तुम्ही वेगळे राहा नाही तर फारकत देते. अरे काय पण आमचं करू? वय आहे का वेगळं राहिला बाळा? तुला माहिती ना आमची मला सिच्युएशन. म्हणे एक तर मी तुमच्यावर वेगळी राहील नाही तर मग फारकत देते म्हणे मी. मी काय म्हणते ऐक 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 ऐक. हे बघ बाई, तुला काय प्रॉब्लेम माहिती ते सांग मला. मी ए बाई, याचा प्रॉब्लेम आहे ना. काय प्रॉब्लेम आहे सांग रे. वहिनी
पाया पडतो का तुझ्या, नको जाऊ ग. त्याला आम्ही नाशिकला पाठवून देतो शिकायला, त्याला जॉबला नाशिकला मला पाठवून काही देतो. प्रॉब्लेम नाही त्यांचं, मी करतही होती पण त्यांचे लई नाटक, मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे. आता नको मला वहिनी, मी तुझ्या पाया पडतो ग. अगं नको जाऊ. वहिनी म्हणजे आई असते, बहीण असते, तिला अधिकाराने सांगत होतं माझं लेकरू नको राग करू, चल चल. हे बघ बाई आता आहे ना, तू आहे ना त्याला बेसन भाकर जरी दिली ना, बेसन भाकर तरी तो मिरची खाईल. खाईल मी वहिनी, मिरची खाईल. हा. तिला आहे ना लय समजून सांगितलं पण तिने ऐकत हे बाई मी तुझ्या पाया पडते ग, लगे पाया पडते, जाऊ नको, खरंच बघ, पाया मी पण पडते. सॉरी बोलते, मी तुझ्या पाया पडते. ऐक ऐक पाया ऐक पडते. ऐक आता तुम्ही मुलीसारखं वागवलं असतं तेवढी वेळ आली असती का? किती मारलं बरं मला, तुम्हाला ऐकायला तयार नाही इथं. अरे आता वागविल ना परत हा? नाही, परत. जा. आता हिला कुणीच काही घरामध्ये बोलायचं नाही बाई, तुला कुणीच काही, तुला वाटलं तेवढं काम कर, नाही तर करू नको, आराम कर. नाही केलं तरी चालेल, पण हा, जाऊ नको. हे बघ तुझ्या देखत आम्ही आत्ताच चालतो बर का. ठीक आहे, मी थांबेल आता, पण आता परत असं एवढं नाही वेळेस ऐक होणार. म्हणशील का, एवढं वेळेस ऐक. बरं मी आलो, अण्णा गाडी लावून आलो. हा लावून. खरी गोष्ट आहे. आपण पुरीला असं वाटतं की आपल्या पुरीला सासूरवास नाही झाला पाहिजे, आणि आपल्या घरात सून आल्यानंतर तिने सगळ्या गोष्टी आयत्या आपल्या हातात दिल्या पाहिजे. आपण काय त्या जुन्या काळातल्या सासा आहेत का? आता प्रत्येक सासूनी हे समजून घेतलं पाहिजे का आताच्या जनरेशनमध्ये कोणतीही पोरगी सासूरवास सहन करत नाही. तिच्या खांद्याला खांदा लावून आपण काम जरी नाही करू शकलो, किमान आपण गोड बोलून तिच्याकडनं काम करून घेऊ शकतो, एवढी आपल्यामध्ये सहनशीलता पाहिजे का तिने काही चूक जरी केली तर ती सहन करता आली पाहिजे. आपल्या वेळेस आपल्या सासू आपल्याला त्या बोलायच्या, त्या पण चुकीचं बोलत नव्हत्या, कारण त्यांनी पण त्यावेळेस तेवढं सोसलेलं होतं म्हणून. पण आता आपल्याला असं वाटतं का नाही, आपण आपल्या जेवढं सासवांचं केलं तेवढं आपल्या सुनांनी आपलं केलं पाहिजे. होऊ शकत नाही. जनरेशन खूप पुढे गेलेलं आहे, मुली खूप शिकलेल्या आहे, आता मुली पण जॉब करतात. पहिल्या प्रत्येक मुलगी जॉबच करायची असं काही नव्हतं, म्हणून सगळे कामं होत होते. आता आपण जर किमान पुरीचं तुमचं 12वी शिकलेली असेल, तिला पुढे शिकायची इच्छा असेल तर तिला शिकू द्या. आणि आपल्या घरामध्ये तुम्ही एखाद्याची मुलगी जर घरात सून म्हणून आणत असेल तर तिला सून म्हणून नाही, लेक म्हणून नांदवा, तर तुम्ही तिची आई होऊ शकता. धन्यवाद.